आई तू कुठं आहेस? तुझ्या संग बोलायचं आहे आई. भीम, आज तुझी आई नाही येणार. का बाबा? कारण की आज तू तुझ्या आईसाठी लढून आलायस, हे सिद्ध करून आलायस की भलेही तुझी आई मरण पावली आहे, पर ती भूत नाही बनली आहे. त्यामुळेच तुझ्या मनात कुठंतरी या खऱ्याला स्वीकारलं आहे की तुझी आई आता या जगात नाही राहिली आहे. मग आतापर्यंत काय येत होती? यामुळं कारण तुझं मन या खऱ्याचा स्वीकार करत नव्हतं. तू प्रत्येकही विचार करत बसायचास की आई असती तर हे बोललो असतो, आई असती तर ते बोललो असतो. आईसाठी असणारं तुझं प्रेम आणि तुझी कल्पना जणू काही अशा मिळायच्या की तू थोड्या वेळासाठी विसरून जायचास की तू जे पुढे बघायचा प्रयत्न करतोयस आणि तुझ्या मनामध्ये सुरू असणारे आईसाठी प्रश्न उत्तर नाही आहेत. आणि खरं तर तू जो विचार करत होतास तशीच तुझी आई उत्तर द्यायची. कारण तू कल्पना करत होतास की आई हेच बोलल. म्हणजे आई नाही आहे? हाय, तुझ्या आजूबाजूला आहे आणि प्रत्येक वेळी राहील. पर तू जसा विचार करतोयस त्या रूपात नाही राहणार. ते रूप तुझ्या आईचं अथांग प्रेमाचं रूप आहे. पण आज भी मी आईवर प्रेम करतो, पण आईचं ते रूप मला का नाही दिसत? कारण की आता त्या प्रेमात या खऱ्याचा स्वीकार व्हायला लागलाय की तुझी आई मरण पावली आहे. तू प्रत्येकी तिला अनुभवू शकतोस, पर तिला भेटू नाही शकत. अन जरी भेटलास तरी तुला माहित पडल की ती तुझी कल्पना आहे. आई, 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 नमस्कार शेठजी. थांब रामजी, आजपासून कामावर येण्याची काहीच गरज नाहीये. अरे माझा एवढा विश्वास बसला होता तुझ्यावर की कार्यालयातले सगळे कामकाज तुझ्या देखरेखीखाली सोपवण्याचं ठरलं होतं. मी स्वतःहून तुला हिशोबाची जबाबदारी दिली होती, पण मी चुकीचं होतो. पर असं काय झालं शेठजी? काय झालं? कारण मी सगळं काही सहन करू शकतो, पण धर्म आणि विश्वासाच्या मध्ये जर आपण सोबत नसू तर सोबत काम करण्याची काही गरज नाही. पर धर्म तर वैयक्तिक बाब असते या, आणि आपली आस्था, आपला विश्वास वेगवेगळा असू शकतो. त्याच्या विरोधात कसं काय असू शकतो? हे तू बोलतोयस रामजी? काल तू ऐकलं नाही महाराज काय म्हणाले ते? जर या अर्ध्या पूजेमुळे देव नाराज झाले तर इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही वाईट नक्कीच होईल. कारण देवाच्या दरबारामध्ये प्रेम आणि शिक्षा दोन्हीही समान असतात. जेव्हा मी पूजेवरून घरी आलो तर माझी बायको आजारी पडली. हा ईश्वराचा संकेत आहे. जर मी तुझी साथ दिली तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल आणि मला स्वतःवर संकट ओढवायचं नाहीये. मला माफ कर, तू इथे काम करू शकत नाही. तुझा माफ करा शेठजी, पर आजारी पडण्याचा आणि माझ्या पूजा न करण्याचा एकमेकांसंग काही बी संबंध नाही. आणि तुम्ही उगाच दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडताय. कारण मी मूर्ख आहे, अज्ञानी आहे. तू तर खूपच समजदार आहेस ना, खूप ज्ञानी आहेस ना. पण लक्षात ठेव, तुझं ज्ञान इथे चालणार नाही. तू जाऊ शकतोस. शेठजी,
आता म्या आणि माझं समद कुटुंब लय चिंतेत आहे. आणि आता काम गेलं तर अडचण होऊन जाईल हो. मग तुला काय वाटतं, तुझ्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्रास सहन करावा, मरून जावं? रामजी, तू चांगल्या प्रकारे इथून जातोस की नाही? ठीक आहे, पर जाता आता एक गोष्ट बोलायची होती की परिणामाचं कारण जे बी असेल, पर ते जर कारण मनाचं असेल तर तिथे लय अन्याय होतो. तू आणि तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव, तू जाऊ शकतोस. शेठजी, कबीरा सोई पीर है जो जाने पर पीर, जो पर पीर न जानही सो का पीर में पीर, सो का पीर में पीर. रामजी, तुम्ही चालला आहे सा? समद बरं आहे ना? हा, समद ठीक आहे. मग कष्टाळू आणि येळेची जाण असलेला माणूस आपल्या कामावरनं गप निघून का जात आहे? आता म्याही तर काम नाही करू शकत. हे काय झालं? मी आता इथं झाडू मारत होते आणि म्या जरा बाहेर काय गेले एवढं समज झालं. हीच तर गोष्ट आहे ना. धर्माच्या आणि पूजेच्या गोष्टीमध्ये माणूस बुद्धिहीन होऊन, भीतीच्या हातातलं खेळणं होऊन निर्णय घ्यायला लागतो. आणि मग रामजी, तुम्ही जरा येळ इथंच थांबा, म्या शेठजींशी बोलून येते. रामजी, मला प्रयत्न तरी करू द्या. फक्त तुम्ही हे सांगा की आत काय बोलणं झालं. तुम्ही थांबा, म्या लगेच येते. काय करतेस तू? अगं हे सगळं हे फेकते काय तू? राजू, बनी, या सगळे. शेठजी, हे समज काय झालं? कुणी केलं हे समज? अगं हे सगळं तूच तर केलंस. नाही नाही, ते म्या जेव्हा येत होते तेव्हा रामजी जात होते. त्यांनीच माझ्या बाजून जाताना काहीतरी केलं असेल. डोकं अचानक फिरून गेलं. अरे जाता जाता त्याने असं काय केलं की तू अशी सामान फेकायला लागलेस? ही नाटक करते. असं कसं होऊ शकतं? वाय सांग ना, असं कसं होऊ शकतं? तसंच जसं रामजी आणि त्यांच्या कुटुंबानं पूजा करण्यासाठी मनाई केली, तर देवानं बी असंच काहीतरी केलं असेल ज्याच्यामुळं तुमची बायको आजारी पडली. वय ना सेठजी? तसं बी शेठजी, तुमची बायको या आधी कवाच आजारी नाही पडली ना? होय, पडली होती आजारी. मग तेव्हा कुणाचा कोप होता का देवाची नाराजी होती? काम करायला आलीस ना तर चुपचाप काम कर, ध्यान नको देऊस. म्या ज्ञान नाही देत आहे शेठजी, फक्त सावध करतोय. गरजवंतासनी मदत करणं हीच खरी देवाची भक्ती आहे. कारण जेव्हा मला गरज होती तेव्हा रामजींनीच मदत करून माणुसकी सिद्ध केली होती.
तसंच आज त्यासनी तुमची गरज आहे, तर तुम्ही त्यासनी कामावरून काढून मानवतेच्या विरोधात जाताय. अशानं देव आनंदी नाही होणार. आणि जर देव नाराज झाला तर तुमच्या बायकोची तब्येत बिघडणार नाही, तर आमच्या समद्यांचं आयुष्य धुळीला मिळेल. ज्या रामजीच्या असण्यानं तुम्ही तुमच्या परिवाराच्या एवढ्या जवळ गेलात, कुटुंबाचं महत्व समजलात, त्यो रामजी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी वाईट नसू शकतो शेठजी. तुम्ही तुमच्या घराला लय कमीच वेळ देता. जरासा वेळ कुटुंबाला बी द्या. कुटुंब संघ असेल तर आयुष्य सोपं होऊन जातं. फक्त तुझ्या बोलण्यामुळे आज एवढ्या वर्षानंतर आम्ही आयुष्यात पहिल्यांदा लग्नाचा वाढदिवस साजरा करतो. भीमाबाईचं शेवटचं सपन आहे. मरता मरता तिला शेवटच्या वेळेपर्यंत ना तिला दुःखी व्हायचंय, ना तिच्यामुळं तिला कुणा दुसऱ्याला दुःखी बघायचं आहे. तुम्ही जावा ना तुमचा लग्नाचा वाढदिवस साजरा करा. मला या समद्या माणसांनी बी सांगितलं होतं, तुम्ही बी ते समदा आठवा आणि माफ करा रामजीला. ठीक आहे, तुम्ही जा, तुमचं काम करा. रामजी इकडे ये. काय शेठजी? या बाईने तुझी खूप चांगली बाजू मांडली आणि सगळं मिळून मला पण बाजू पटली आहे की तुला कामावरून नाही काढलं पाहिजे. पण ती गोष्ट आमच्या सिद्धांत आणि धर्माबद्दल होती, त्यामुळे थोडा उत्साही झालो होतो. पण आजपासून तू देखील लक्षात ठेव, तुझ्या आणि माझ्या सिद्धांताची आपापसात टक्कर नको व्हायला. वय शेठजी, आणि तसं भी प्रत्येकाचा आपापला सिद्धांत असतो. जा, जाऊन काम कर. आणि तू ज्या सामानाची नासधूस केली आहेस ना, ते व्यवस्थित ठेव आता. वय तुमचा लय लय आभारी आहे म्या. तुमचे हे उपकार म्या आयुष्यभर नाही विसरणार. आभार मानायची गरज नाही आहे रामजी. फक्त तुमची मदत करण्याच्या नादात मी जे सामान इकडं तिकडं केलं, तेवढं गोळा कराया माझी मदत करा. चला. पर तुम्ही सामान का फेकलायसा? सांगते. हळूहळू. आईसाठी असणारं तुझं प्रेम आणि तुझी कल्पना दोघं असे काही एकत्र येतात की तू जसा विचार करत होतास तशी तुझी आई बोलायची, कारण तू कल्पना करत होतास. ताई, हे जेवण आहे पोरांसाठी. पर याची काय गरज होती? भीमाबाई गेल्यानंतर आमची जबाबदारी आणखी वाढली आहे ना. पोरांची आई नाही बनू शकत आम्ही, पर आईसारखं बनायचा प्रयत्न करूच शकतो ना. काकी, तुम्हा समद्यांचं बरोबर आहे, पण तुम्ही असं काळजी करू नका. अरे यात काळजीचं काय बी कारण नाही भीम. तुम्ही लोक जर तुमचं काम धंदा सोडून रोज इथं आमच्यासाठी याल तर आम्हासनी चांगलं नाही वाटणार. आम्ही बरं आहोत आणि ठीकच राहू. आणि जर गरज पडलीच तर आम्ही तुमच्या घरला येऊन तुमच्याकडचं जेवण मागून जेवू. तुम्ही समद्या आमच्या आयाच आहात आणि एक पोरगा आपल्या आईला असं चिंतेत नाही बघू शकत. हे बघा, भीमाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नका. भीम त्याच्या आई शिवाय जगणं शिकतोय आणि अशा प्रकारे कुणी मदत करायला आलं तर त्याला याची जाणीव होते की त्याची आई आता नाही आहे.
तर चुकीचं आहे भीमा. आई, हे तर चुकीचं आहे ना. ज्या वेळी जे काम करतो त्याच्यातच लक्ष दिलं पाहिजे. जर जेवण जेवत आहे तर जेवणावरच लक्ष दे, अभ्यास करत आहे तर अभ्यासावरच लक्ष दे. पर तू तर बाबांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचाच विचार करत बसतो. की तू जसा विचार करत होतास तशी तुझी आई बोलायची. कारण तू कल्पना करत होतास की आई हेच बोलल. आई, तू माझी आई नाही आहेस. हे काय बोलत आहेस? आई नाही आहे तर मग कोण आहे? म्या माझी कल्पना आहेस. माझी आई तर मेली आहे, मला सोडून गेली आहे. अन मला माहित आहे ती कधीच परत येणार नाही. मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन. काय फरक पडतो? म्या खरी हाय का कल्पना हाय? काय फरक पडतो? म्या तुझ्या आठवणीतलं बीज हाय का माझ्या ममतेच्या तळमळीचं चित्र हाय? काय फरक पडतो? म्या हाय तर तुझी आईच ना. आंबेडकर गुरुजी म्हणतात की जसं सत्य वर्चस्व मिळवायला लागतं, कल्पनांचं जग हळूहळू संपायला लागतं. आणि माझी बी कल्पना येळेप्रमाणे कमी पडत जाईल आणि तू परत निघून जाशील आणि मी तुला परत नाही जाऊ देऊ शकत आहे. हे कोण बोलतं की कल्पनांचं जग संपून जातं म्हणून? आम्ही नाही होऊ देणार असं. ऐक, कवा कवा तू अशी कल्पना कर, जेव्हा तू अभ्यास करत असताना तुझं मन भरकटत आहे अभ्यासातून, तेव्हा तुझी आई येऊन तुला वरडत आहे. अन कवा कवा म्या कल्पना करीन की माझा भीमा न्यायासाठी अन्यायासाठी भांडण करत आहे, तर मी अभी कवा प्रश्न विचारेल तर मला भी समजेल तो. अन कवा कवा तू भी कल्पना कर की तुझ्या आईच्या मांडीवर तू डोकं ठेवून अंगाई ऐकत ऐकत तू झोपत आहेस. अन कवा कवा मी भी कल्पना करीन की मी माझ्या भीमासाठी गोड भाकरी बनवत आहे. आणि असंच प्रकारे भीमा तुझ्या कल्पनांच्या घरात आपलं आई पोराचं नातं सुरक्षित राहील. जीवनभर कायमसाठी. वय ना? काय झालं? काय बी नाही. भीम, भीम घरला चल, आत्या जेवायला बोलवत आहे. भीम घरला चल, आई कुठंच नाही आहे. आईच्या कल्पनेमधून बाहेर निघ. भ्रम नाही आनंद दादा, कल्पना आहे. चल आनंद दादा.
मा